केलं असं पण बोललं जातंय. म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे भविष्यामध्ये भाजप सोबत राहणार नाही असं बोललं जातंय. तुम्हाला काय वाटतं? हा 100% जे तुम्ही सांगता एकदम खरं आहे. बीजेपी जे आहे कुठेतरी शिवसेना आणि शिवसेनाही कशाला सगळे पक्षांना दाबून आणि कुठेतरी एक तरफ करून कुठेतरी जेलमध्ये टाकून आणि स्वतः एकटे लढण्याचा प्रयत्न करत आहे आपले सगळे लोकांना दिसतं. संपवण्याचं काम करताय. संपवण्याचं काम करता हा 100% करताय आपल्याला दिसतोय ना. क्यों अजित पवारांचे जे मुलगेचा आला आहे कुठे होता आजपर्यंत ते मुद्दा. आणि असंच नाही किती मोठे मोठे मुद्दे आहे. अजित पवार साहेबांनी पण 75,000 कोटीचा घोटाळा केलेला आहे तरी पण देवेंद्र साहेबांनी त्यांना बसवला पण त्यांचे मुलगेचा मुद्दा काढला. आज सीएम आहे देवेंद्र भाऊ जे आहे ते सीएम आहे तर त्यांना हे इतके मोठे मोठे मुद्दे घडत आहे महाराष्ट्रामध्ये दिसते नाही का. आणि आता जे निवडणुकीच्या वेळे मुद्दे कशाला काढताय लोक मला एक विचारायचं. आणि चालेल मुद्दे काढले ते काढले पण आज पार्थ पवार जेलमध्ये कुठे आहे कशाला नाही टाकला त्यांना जेलमध्ये कोणी वाचवत आहे. अरे जरी हम तो 1 रुपए की चोरी कर लेंगे तो हमको तो जेल में डाल देंगे है ना. हमको तो कुछ भी नहीं करा तो भी जेल में डाल दिया 3-3 बार एट्रोसिटी के केस में. फिर पार्थ पवार के ऊपर इतना बड़ा एलिगेशन है तो क्यों उसको दबाया जा रहा है. क्यों पार्थ पवार को जेल में नहीं डाला जा रहा है क्योंकि वो उप मुख्यमंत्री का बेटा है इसलिए. अजित पवारांना अडचणीत आणण्यासाठी भाजपने काय करलंय का? अजित पवारांना अडचणीत आणण्यासाठी भाजपने पार्थ पवारांचा विषय पुढे गेला असा तुमचा आरोप आहे का? हा ऐका जे मुद्दा निवडणुकीच्या वेळे कशाला आलेला आहे की कुठेतरी हे पक्ष निवडणुकीमध्ये कुठेतरी त्याचं खच्चीकरण होऊ त्याच्यासाठी पार्थ पवारचा मुद्दा पुढे आलेला. आणि मी 27 वर्ष मंत्रीची बायको आहे. मुंडे साहेब पासून धनंजय मुंडेच्या राजकारण मी घरामध्ये बघितलेलं आहे. हे राजकारण पूर्ण मला माहिती आहे त्याच्यासाठी मी आज मीडियावरती खरं खरं बोलते. भाजपनेच केलंय म्हणजे पार्थ पवारांनी. हा 100% भाजपने केलेला आहे. तुम्ही टाका हे ब्रेकिंग न्यूज टाका तुम्ही. शिवसेनेला पण अशाच पद्धतीने संपवायचं काम चाललंय का? शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची जे शिवसेना आहे आणि शिंदे साहेबांची जे शिवसेना आहे दोघांना संपवण्याचा प्रयत्न जे आहे ते बीजेपी करत आहे. आणि मी तो एकच बोलते ते बीजेपी जे आहे ते कोणाचीच नाहीये आणि फक्त हे लोकांना हिटलरशिप करायचं आहे. हिटलरशिप जसं हिटलर होता ना एकमेक माझाच राज असणार आहे तसंच देवा भाऊला पाहिजे पण हे महाराष्ट्र आहे होत नसते. असा काही प्रयत्न करू नका. आज तुम्ही सत्तामध्ये आहे उद्या कोणी वर असणार आहे तर तुम्ही थोडा काळजी करा.